गाईस गरमी खूप जास्त वाढली आहे, पण त्यासोबतच समर वेकेशन पण स्टार्ट झाले आणि या दोन्हीवर मी एक सोल्युशन आणलंय, तो म्हणजे प्रेस्टन विला. आणि हा विला पुण्यापासून फक्त 1 तासावर आणि मुंबईपासून फक्त 3 तासावर आहे. आणि ह्या विलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा विला मुळशी डॅम जवळ आहे आणि ह्या विलावरून पूर्ण मुळशी डॅम दिसतो. त्यामुळे ऍक्च्युली दुपारी झालेले, लंच पण केला, जेवण पण अप्रतिम खूप सुंदर होतं, खूप टेस्टी होतं. आणि आता थोडा वेळ रेस्ट केला आणि आता थोडा मी तुम्हाला प्रॉपर्टी टूर देते. आणि इकडे कॉटेज म्हणजे या विलामध्ये 2 मोठे कॉटेज आहेत जे छोट्या विला मिनी विलासारखेच आहेत. ते कसे ते तुम्हाला मी दाखवते. आणि अजून पण 2-4 रूम्स आहेत जे कपल्स रूम आहेत आणि बरंच काही काय आहे. मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण भरपूर गोष्टी आहेत. जरा जास्त वेळ न वाया घालवता तुम्हाला मी प्रॉपर्टी टूर देते. तर गाईज सगळ्यात पहिले हा बोर्ड जो तुम्हाला दिसतो इकडे तुम्ही बुकिंगसाठी कॉल वगैरे करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. पण खूप मला मेसेज येतात की टॅरिफ काय वगैरे काय काय काय, तर सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. पण तरी पण तुम्ही इथे ह्यांना कॉल करून सगळे प्राइस रेट वगैरे सगळं काय काय फॅसिलिटी वगैरे विचारू शकता. तर चला आता जाऊया आतमध्ये. आता आपण एंट्री करतोय. सो हा एंट्रन्स आहे आणि एंट्री करताच तुम्हाला सुंदर अशी गार्डन टाईप दिसणार आहे. गार्डन जे आहे ते खूप मोठी आहे, ज्याच्यात फळं फुलं आणि छोटे छोटे ससे वगैरे भरपूर काय काय गोष्टी आहेत, झोपाळे वगैरे सगळे आहेत. तर आपण ते नंतर बघूया. आधी मेन म्हणजे तुम्हाला मी रूम टूर देते. तर गाईज आपण पोहोचले आहेत जिथे रूम आहेत, पण त्याआधी हा व्ह्यू बघा. हा आहे मुळशी डॅम पूर्ण. आणि तुम्हाला आता कळलं तिथे सनसेट पण होणार आहे. तर सनसेटचा व्ह्यू पण आपण घेणारच आहोत नक्कीच. पण व्ह्यू बघा काय सुंदर आहे. ओके, आमच्या रूम पासून स्टार्ट करूया. चला, मी जे तुम्हाला बोललेली विला कॉटेज आहे, जे विला टाईप आहे, छोटासा स्मॉल विला टाईप, तर हेच आहे. चला, सो बेसिकली एंट्री केल्याबरोबर तुम्हाला इकडे हे बसण्यासाठी सोफा खुर्ची वगैरे आहे. त्याच्यानंतर फ्रीज आहे, TV आहे. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी थर्मास दिला आणि ह्याच्यामध्ये म्हणजे फ्रीजची गरजच नाही. ह्याच्यामध्ये पाणी इतकं थंड राहतं ना. आणि त्याच्यामध्ये किटल वगैरे आहे, सोप शॅम्पू वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि वरती चला दाखवते तुम्हाला. वरती पण इथे 2 बेड आहेत, म्हणजे 4 लोक आरामात राहू शकतात. आम्ही दोघंच आहेत, सो आमची रूम दाखवते, म्हणजे ह्यालाच कनेक्टेड आहे. इकडे कॉमन वॉशरूम आहे. आणि हा खोलू हे ऍक्च्युली ना हे आम्हाला सगळ्यात जास्त आवडलं. हा त्याने मार्बलदार दिलेला आहे आणि इतकं सुंदर आहे ना. म्हणजे बघा या साईडला त्यांनी फुलं पण लावलेत आणि त्यांचं एंट्रन्स होता आधी की नंतर त्यांनी चेंज करायला आयडिया नाही आहे. पण खूप छान आहे, खूप मस्त आहे बघा. वॉक करण्यासाठी वगैरे मॉर्निंगला खूप चांगलं. रूम दाखवते. ओके, आता आमची रूम या थोडीशी मेस आहे, थोडीशी, कारण ऑब्विसली मी रेडी वगैरे झाली आहे. तर या आणि इथे पण तुम्हाला वरती बेड्स वगैरे दिलेले आहेत. सो फॅमिली असेल 4 जणांची तर इथे वरती लहान छोटी छोटी मुलांना चढायला वगैरे खूप मजा येईल इकडनं. आणि इथे पण वॉशरूम आहे या रूमला. ही मास्टर रूम आहे. आणि या रूमची खासियत म्हणजे हा व्ह्यू.
आमचं जे कॉटेज होतं तसंच एक्झॅक्टली सेम हे दुसरं कॉटेज आहे त्यांच्याकडे, तर मी सेम टू तुम्हाला देत नाही आहे. आता पुढे जाऊया, दुसऱ्या रूम्स बघूया. इथे पण मुलांना खेळण्यासाठी इथे आहे बघा, झोपा आहे वगैरे, शिसो आहे, घसरगुंडी आहे, भरपूर काय काय. इथे झुला पण आहे, खूप छान आहे. तर आता पण आल्यात कपल कॉटेज जवळ आणि हे पण 2 आहेत. चला, इथून पण आपल्याला व्ह्यू आहेच बघा. इथून पण परत लेकचा व्ह्यू आहे डॅमचा. हे कपल कॉटेज. आणि हा इथे पण बेसिक इम्युनिटीज आहेत, टीव्ही म्हणा आणि सगळं बेसिक इम्युनिटीज आहेत, कबड वगैरे. आणि हा इथे वॉशरूम आहे. सो अशा 2 रूम्स आहेत आणि तशा 2 रूम खूप छान आहे. आता बाकी प्रॉपर्टी बघूया, ही भरपूर मोठी आहे. चला. तर गाईज इकडे पिवळा चाफा आहे मागे मागे मागे. आता फुलं नाही आहेत, सकाळी गेस्ट होते त्यांनी तोडून दिली, सो उद्या सकाळी बघूया. आणि इथे व्ह्यू पॉईंट टाईप म्हणून बसण्यासाठी बसायला दिला, व्ह्यू आहे म्हणून. तर इथून छान व्ह्यू येतोय. आणि हा पण ह्यांनी एक व्ह्यू पॉईंट म्हणून दिलेला आहे. आधी हा स्विमिंग पूल होता, बट आता त्यांनी व्ह्यू पॉईंट म्हणून दिलेला आहे. ओके, दादाने आणून दिला मला पिवळा चाफा. सो वासातच कळत झाड आहे तिथे. ठीक आहे, जरा आता बघूया अजून काय काय फुलं आहेत, कुठली कुठली फळांची झाडं आहेत, सगळं बघूया आपण. सो गाईज आता आपण जाऊया स्विमिंग पूल जवळ. दिसतातच असेल तुम्हाला आता. तर गाईज हा स्विमिंग पूल आहे आणि हा किड्ससाठी आहे, छोट्या मुलांसाठी. आणि हा जवळजवळ 3.5-4 फुटाचा आहे. तर मी जाणार नाही आहे कारण आता मी चेंज वगैरे केलं. सो पण पाणी मला आधी वाटलं इकडे गरम असेल पाणी, पण नाही, थंडगार आहे. आम्ही दुपारी पण चेक केलं पण थंडगारच होतं पाणी. सो मस्त आहे व्ह्यू. आणि मागे व्ह्यू आहे लेकचा, तर पूलसोबत व्ह्यू अमेझिंग कॉम्बिनेशन. तर गाईज आता आम्ही आल्या त्यांच्या गार्डन एरियामध्ये आणि अख्खा विला असं फिरून फिरून गोल गोल फिरून आम्ही आलेलो आहे. आणि इकडे तुम्हाला लव्ह बर्ड्स दिसतील आणि बघा 2 दिसतात त्याच्यात. आणि इकडे ससे आहेत, 3 आहेत ससे. आणि इथे असं बसण्यासाठी खाट वगैरे ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे ते बैलगाडी, जे आजकाल नाही दिसत. म्हणजे आमच्या डेमध्ये आम्ही बसलेले आहेत, पण आजकालच्या मुलांसाठी नवीन असतं. तर त्यांनी मस्त रंगवून वगैरे ठेवलेली आहे, छान आहे. चला बघूया आपण. आणि इकडे ना दगडांना पेंट केलं आहे. आणि आय थिंक हे ना प्राण्यांचं पेंट आहे. आय थिंक झेब्रा आणि जिराफ आहे. आणि असंच तो टायगरचं सारखं पेंट आहे, तसं प्राण्यांच्या ह्याच्या सगळं पेंटिंग केलेलं आहे. इंटरेस्टिंग. वापर बैलगाडी आहे रे. हो, मला कमेंट करून सांगा कोण कोण बैलगाडीत बसलाय. मी 2-3 वेळा बसलेली आहे गावाला. तुमच्यापैकी कोणी बसलं सांगा. चला आलो कुठे. तर काय हे पण ह्या लोकांनी व्ह्यू पॉईंट सारखं बनवलेलं आहे. आणि हा इकडे बसून फोटोज वगैरे काढू शकतात, छान आहे. आणि असं ग्रुप आला तसं गप्पा वगैरे असं कसे बसू शकतात. सो चांगलं केलं. रात्री जास्त चांगलं वाटेल.
सनसेट पॉइंट म्हणू शकता तुम्ही. बघा सनसेट होतोय आणि इथे आम्ही चहा कॉफी पिणार आहेत आता. पण सनसेट लवकर झाला आणि आमची कॉफी अजून आली नाही आहे. तर पण तरी आम्ही व्ह्यू एन्जॉय करतो. विदाऊट कॉफी तर कॉफी, पण ठीक आहे. किती सुंदर आहे बघा. आणि ते बसण्यासाठी वगैरे केलं आहे, मस्त आहे, खूप छान आहे. सनसेट झालेला तुम्ही बघितलंच असेल आणि दिसत आहे आता. आणि आता आमची भेळ आलेली आहे. कॉफी येते अजून. तर आता हा पण व्ह्यू सुंदर आहे बघा. सो गाईज बेसिकली इकडे ना इथे लंचमध्ये डिनरमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत. तर रोज वेगवेगळा मेनू असतो त्यांचा. तुमच्या बुकिंग डेटच्या एक दिवस आधी तुम्हाला त्यांना सांगावं लागतं की तुम्ही लंच डिनरमध्ये काय घेणार आहेत ते. आणि दुसरी गोष्ट हाय टीमध्ये इकडे चहा कॉफीसोबत कांदा भजी, त्याच्यानंतर अजून काय मॅगी, ब्रेड बटर आणि भेळ वगैरे भरपूर ऑप्शन्स आहेत. तर कांदा भजी पकोडा आपल्याकडे खूप खातो आपण आणि आम्हाला ऑइली खायचंच नव्हतं मेन. आणि मॅगी पण होती खायची, तर आम्ही म्हणून भेळ मागवली आहे. आता आम्ही भेळ खातोय. सो आता आम्ही वरती आले आहेत आणि आता सगळ्या लाईट्स वगैरे लागल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतोय विला. दाखवते तुम्हाला. तर आम्ही इथे स्नॅक्ससाठी बसलेले हायटीसाठी आणि आता जेवणासाठी पण इथेच भेटणार. कारण इथे खूप सुकून वाटतो त्या जागेवर. खूप मस्त प्लेस आहे ही. आणि इथे त्यांचं रिसेप्शन किचन वगैरे आहे. सो हे पूर्ण प्रॉपर्टी आणि आमची रूम आहे. गाईज आम्ही आता जेवणासाठी आलो आहेत. आमचं जेवण लागते आणि आम्ही परत त्याच स्पॉटवर आलो. मी तुम्हाला मगाशीच म्हणाले, कारण इथे इतकं छान वाटतं ना. वारा पण खूप आहे आणि मेन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे पाखरं किंवा मच्छर वगैरे काहीच नाही. तर ती खूप चांगली गोष्ट म्हणून आम्हाला इथे बसायला मजा पण येते आणि छान वाटते. पूर्ण असं खुलं आसमान, म्हणजे खुल्या आकाशाखाली छान वाटतं एकदम. आमचं जेवण आलेलं आहे. हे चिकन सुक्का आहे, त्याच्यानंतर ही ग्रेव्ही, राईस, जिरा राईस, एक स्टार्टर आहे अँड सलाड वगैरे आहेत. आणि इथे चपात्या, भाकरी सगळं दिलं आणि स्वीट आहे. गुड मॉर्निंग गाईज. खूप मस्त झोप झाली आमची आणि आता आम्ही इथे बसली आहे. हे ॲक्च्युली इथे मागे होतं बाकडं, बट आम्ही रात्री ह्याच्यावर मस्त रात्री झोपलेले थोडा वेळ, अर्धा एक तास. आणि वरती स्टार्स बघत होते, खूप छान वाटत होतं आणि हवा पण खूप मस्त येत होती. सो आता कॉफी मागवली आहे. आमचा नाश्ता जो आहे तो येतो अर्धा तासानंतर, पण मला कॉफी लागते सकाळ सकाळ. सो मी येतो कॉफी पिणार आहे. आणि इथून खूप सुंदर व्ह्यू येतो. आता सकाळ जरा सगळं क्लिअरली दिसते, तर खूप छान वाटतंय. तुम्हाला दाखवते. इथून व्ह्यू आहे पूर्ण डॅमचा. डॅम इकडनं माहिती 5-10 मिनिटावरच आहे. हा व्ह्यू सकाळ सकाळ त्यांची कामं सुरू आहेत. ॲक्च्युली इथे ऑमलेट पाव, भुर्जी पाव, मिसळ पाव, त्याच्यानंतर पोहे, उपमा वगैरे भरपूर ऑप्शन्स आहेत. बट आम्ही मिसळ पाव घेतला कारण आज माझा वनडे. सो चला ट्राय करूया. आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे मिसळ पाव. एक्स्ट्रा मिसळ पण दिली आहे, पाव आहेत, मिसळ फरसाण आहे आणि हा व्ह्यू. गाईस तुम्हाला सांगायची विसरली, इकडनं मुळशी धरण, देवकुंड वगैरे खूप जवळ आहेत बघा. हे सगळे त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत, हे खूप जवळ आहेत. सगळे 5-10 किलोमीटरच्या एरियामध्ये सगळे पॉईंट्स आहेत, तर खूप बेटर आहे हे सगळं.
आणि मी ॲक्च्युली विसरलेले तुम्हाला सांगायची, आम्ही गुगलवर सर्च केलं ते सगळे जवळपासचे एरिया आहेत. सो लंचमध्ये आम्ही चपाती आणि व्हेजमध्ये पीस मसाला म्हणजेच मटन मसाला आणि शेवभाजी जी पुण्यामध्ये किंवा गावासाईडला खूप फेमस असते, सो आम्ही म्हणून शेवभाजी ट्राय केली, चिकन ग्रेव्ही आणि स्टार्टरमध्ये चिकन सुका, सॅडसमध्ये मिनी पापड आणि स्वीटमध्ये श्रीखंड होतं. सो गाईज फायनली आमचा स्टे इकडचा झालेला आहे कंप्लीट आणि खूप छान जेवण, खरंच खूप सुंदर होतं. गावातली जी चव असते ना ती खूपच वेगळी असते. सो मिसळपाव वगैरे त्यांचं प्रेझेंटेशन पण इतकं सुंदर होतं. ह्याचे सगळे जे आहेत रूमचे प्राइजेस वगैरे ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन नीट चेकआउट करत जा. आणि ॲक्च्युली समोर अजूनसुद्धा आम्ही एवढा एन्जॉय केला, तर म्हणजे पावसाळ्यात तर किती सुंदर असेल ही प्लेस, पूर्ण डोंगर वगैरे एकदम हिरवेगार होत असतील आणि लेक पण पूर्ण भरत असेल. सो खूप छान आहे आणि खरंच नक्की एकदा व्हिजिट करा. फॅमिलीसाठी ते एकदम चांगला ऑप्शन आहे हा. जर 10-12 लोकांची फॅमिली असेल तर परफेक्ट स्पॉट आहे. खूप जास्त एन्जॉय करते तुम्ही इथे आणि या कपलसाठी पण चांगलंच आहे. आणि मेन म्हणजे इथे बघण्यासारखे जे पॉईंट्स आहेत, जे मुळशी डॅम वगैरे किंवा बाकीचे पॉईंट्स आहेत मंदिर वगैरे, ते खूप आसपास आहेत, जवळ आहेत. तर तुमचं आरामात इथे स्टेकेशनमध्ये इथे तुम्ही स्टे केला, तुम्ही आरामात इथे फिरून येऊ शकता एका दिवसात. तर खूप चांगला ऑप्शन आहे हा. नसेलही जायचं तरी खूप सुंदर व्ह्यू आहे इकडनं, तुम्ही बघितलाच आणि चांगला एक्सपिरियन्स होता. तर आपण भेटूयात आज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.